चला मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. मी मुंडा 7 इंचाचा घेतलेला आहे आणि शोल्डरही 7.5 इंचाचा घेतलेला आहे आणि माझं 40 छातीचं ब्लाऊज आहे. तर ती 40चा चौथा भाग 10 आणि वरची मार्जिन 2 इंच घेतली मी आणि एक्स्ट्रा टीचिंगसाठी 2 अर्धा इंच घेतलेला आहे. चला तर मार्किंग करून घेतलेले आहे आणि टक्स पॉइंट टाकून घेऊया. टक्स पॉइंट मी घेतलेला आहे 4.5 इंचाचा आणि टक्स 1 इंचाचा असतो. चला तर कट करून घेऊया आता. माझ्याकडनं मुंडाचा आकार देऊन राहिलं होतं तर ते मी देऊन घेतलेलं आहे. चला आपला मागचा भाग तर कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण खालचं स्ट्रेट करून घेऊया थोडासा कपडा. आणि आता फ्रंट पार्ट आपला कट करून घ्यायचा आहे. चला तर आपण हाच भाग ठेवून घ्यायचा आहे कारण की हा ब्लाऊज 4 टक्सचा आहे, त्यामुळे आपण याच्यात जास्त काही वेगळं नसतं असं. त्यामुळे आपण त्याच भागावर मार्किंग करून घ्यायची. थोडेसे चेंजेस असतात ते आपण नंतरही करू शकतो. सो मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि पुढं अर्धा इंच हुक लूकसाठी एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे. चला तर आता मार्किंग करून घेऊया आपण. जसंची तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मार्किंग करून घेऊया आता. मार्किंग झालेले आहे. तर आता पुढचा मुंडाचा शेप देण्यासाठी आपण गळ्याचा शोल्डर आखून घेऊया. हे आता पट्टी जोडून घेऊया याने आणि हा इकडचा भागही आणि इथं 1/2 इंचाचाच मुंडाचा आकार द्यायचा आहे. 1/2 इंचाचा तो बघा दिलेला आहे. आणि चला आता मी तुम्हाला पुढं दाखवते की टक्स पॉइंट वाढवून घ्यायचा आहे आपल्याला. इकडं मी 1.5 इंचाचा टक्स घेणार आहे आणि वरती अर्धा इंच वाढवणार आहे. चला तर आपण ही लाईन जोडून घेऊया आता. जोडून झालेला आहे. तर खालीही अर्धा इंच
आपल्याला वाढवायचं आहे, कारण की 4 टक्सच्या ब्लाऊजला बॅक पार्टपेक्षा पुढच्या फ्रंट पार्टला अर्धा इंच जास्त असतं. चला तर मी लाईन आखून घेतलेलं आहे, अर्धा इंच वाढवलेलं आहे. चला तर कटिंग करून घेऊया. कटिंग करून घेऊया चला. पुढचा मुंडा कट करून घेतलेला आहे, तर तुम्ही पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. चला तर टक्स टाकून घेऊया आता. 40 छातीचा ब्लाऊज आहे, तर 40चा 10वा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथं, म्हणजे 4 इंच येईल. आणि टक्स पॉईंट मी इथं 4 इंचाचा घेतलेला आहे टक्स. वरतून 10 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आपण. 10 इंचानंतर 10 इंचाखाली जेवढं आपण येईल तेवढा टक्स टाकून घ्यायचा आहे. चला तर मी टक्स टाकून घेतलेलं आहे. आणि जे आपण मार्जिन वाढवलेलं आहे 1.5 इंच, तेच आपण टक्स टाकायचं आहे. आणि तिथून ह्या साईडला 2 इंच, इकडच्या साईडला 2 इंच, आणि मुंड्याच्या साईडलाही आपण ह्या साईड खालून 3 इंच वाढवायचं. 3 इंचाच्या जागेवर ही क्रॉस अशी लाईन घ्यायची. आणि मुंड्याच्या साईडलाही 2 इंचाचं हे करून लाईन ओढून घ्यायच्यासारखे. तर बघा आपला टक्स टाकून झालेले आहेत. तर चला 1.5 इंचाचा टक्स टाकून घेऊया. 1.5 इंचाचा हाफ म्हणजे पाऊण इंच येईल. पाऊण इंच ह्या साईडने आणि पाऊण इंच ह्या साईडने. बघा मी मार्किंग करून घेत आहे. तर चला आपण त्याचा आकार देऊन घेऊया. आणि ह्या साईडचा अर्धा इंचच टक्स द्यायचा, हाही अर्धा इंचच द्यायचा, मुंड्याच्या साईडचा अर्धा इंचच द्यायचा, आणि ह्या साईडचाही अर्धा इंचच द्यायचा. कारण की आपण इकडं अर्धा इंचच वाढवलेला आहे मुंड्याच्या साईडला, आणि खाली अर्धा इंच, तर अर्धा इंचाचाच टक्स देऊन घ्यायचा आहे. चला तर आपण आता पुढचा गळा तयार करूया, कट करून घेऊया. तर चला, कपडा सरकत नाही ना किंवा इकडं तिकडं होत नाही ना, चेक करायचं. कारण की कट केल्यानंतर आपण त्याला काही करू शकत नाहीत. त्यामुळं करतानाच थोडंसं लक्ष देऊन करायचं आहे की कपडा आपला व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि आपल्याला जेवढं शोल्डर हवं आहे तेवढं ते घ्यायचं आहे. मी आता 3.5चं शोल्डर घेतलेलं आहे. आणि गळा बाकीचा जेवढा राहील तेवढा गळाची मार्किंग करून घेत आहे.
तर गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढचा गळा माझा 7 इंचाचा आहे, तर 7 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि जेवढा गळ्याचं असतं तेवढं सेम खाली द्यायचं असतं आणि ते जोडून घेऊया आपण आता. आणि त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. आणि कट करून घेऊया. चला तर. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओची ब्लाऊजची चला तर आपला पुढचा गळा कट झालेला आहे आणि इथं 1.5 इंच उतार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच मी इथं मुंडा कट करत आहे गळ्याच्या साईडने. 1.5 इंच उतार देऊन घेतलेला आहे. हे बघा, आपला फ्रंट भाग रेडी आहे. तर आपण बॅकचा गळा कट करून घेऊया. तर मी दाखवते तुम्हाला. आपण जेवढा फ्रंटचा गळा घेतलेला आहे सेम तोच गळा घ्यायचा आहे तेवढाच. आणि मागे मी 3.5चा घेतलेला आहे. तर चला हा जोडून घेऊया आता. आणि माझं मागचा गळा बोट नेक गळा आहे, ब्लाऊज आहे, त्यामुळं मी वरतून 3 इंच घेतलेला आहे आणि त्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर मध्ये 1.5 इंचाचा गॅप दिलेला आहे, तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे 1.5 इंचाचं. आणि त्याच्या खाली आता बॉक्स जेवढी जागा राहील आपण गळ्याची उरलेली आहे त्याचा हाफ करून घ्यायचा आहे. हाफ करून घ्यायचा आहे. माझा गळा पान शेपचा आहे, त्यामुळे मी अर्धा भाग म्हणजे घेतलेला आहे आणि पुढं 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे, जे करून की माझ्या ब्लाऊजचा पान शेपचा गळा एकदम छान पद्धतीने येईल. हे बघा, मी मार्किंग करून तुम्हाला दाखवते आता. हे बघा, तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हासवर किंवा पेपर कटिंग करू शकता. आधी मला असं जमलेला येत आहे त्यामुळं मी असं करून घेतलेलं आहे. तर चला आपण वरच्या गळ्याला आकार देऊन घेऊया. आणि तिथेही मी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, तर त्यालाही गोल शेप देऊन घेऊया. हे बघा, मी गोल शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही असाच मी सांगितलेल्याप्रमाणे जर केलं तर तुमच्या ब्लाऊजचं कुठेही म्हणजे कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त लक्ष देऊन पहा. मी कुठं किती मेजरमेंटनुसार माप घेतलेलं आहे. हे बघा, आपण मागचा गळा आता कट करत आहे मी. तर आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा बघा, आपला आता गळा रेडी झालेला आहे. तर बघू शकता आपण, खूप म्हणजे छान शेप आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.